आपण सध्या बघतोय पुण्यामध्ये हे दृश्य आहेत। पुण्यामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली होती, एका व्यक्तीने ही केलेली होती। त्या आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यावरूनच हे पडसाद करत उमटतायत। अनेक नेत्यांकडून या संदर्भात निषेध व्यक्त केला गेला आणि आता ही दृश्य आपण खरं तर अगदी थोड्या वेळापूर्वीच बघत होतो। अगदी थोड्या वेळाच त्या ठिकाणी काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू झालेलं आहे। खरं तर जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्ते एकवटल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची घडामोड, महत्त्वाची बातमी आपण ही बघतोय। पुण्यातून ही महत्त्वाची अपडेट आणि याच आंदोलनासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार त्याच ठिकाणाहून आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण बघतोय काँग्रेस आता जमलेली आहेत, आक्रमक पवित्रा घेतला जातोय, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? नक्कीच काँग्रेस जी आहे ती आता या सगळ्या घटनेवरून आक्रमक झालेली आहे। पुण्यातल्या रेल्वे स्टेशन परिसरात जो हा पुतळा आहे त्या पुतळ्याची विटंबना यांनी केलेली होती आणि काँग्रेसकडून आता दुग्धाभिषेक सुद्धा करण्यात येत आहे। आंदोलक जे आहेत ते या पुतळ्याच्या समोर बसलेले आहेत आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। याच पुतळ्याची विटंबना जी आहे ती या शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच हे सगळे काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काय नेमकी मागणी अशी आहे की हे पोलिसांनी जे सांगितलं की हे मनोरुग्ण आहे, हे ऍक्च्युली मनोरुग्ण नाही, मनुरुग्ण आहे। मनुवादी विचाराचे जे लोक अशा पद्धतीने हे कृत्य करतात त्याचा जाहीरपणे आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी बसलोय। आणि बापूंचा अपमान म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान, कारण बापू हे देशाचे राष्ट्रपिता आहे, तर त्यांच्यावर कारवाई ज्यांनी कृत्य केले त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे।